नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. तुम्ही पाहताय आपलं इन्फॉर्मेशन कट आहे YouTube चॅनल. मित्रांनो, बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांच्या मनामध्ये प्रश्न आहे की LLB 3 इयर CET साठी आता वयाची अट असणार आहे का? ज्यांचं वय 35 वर्षापेक्षा जास्त आहे त्यांना लॉ करता येईल की नाही? त्याचबरोबर पदवी किंवा ज्याला आपण ग्रॅज्युएशन म्हणतो त्याच्यामध्ये कमीत कमी किती पर्सेंटेज मार्क्स पाहिजे, जनरल साठी किती आहेत, ओबीसी साठी किती आहेत, SC ST साठी किती आहेत, त्याचबरोबर YCMOU म्हणजेच मुक्त विद्यापीठामधून घेतलेली डिग्री ही एलिजिबल आहे का? जर विद्यार्थी अपियर असेल, लास्ट वर्षामध्ये असेल, लास्ट सेमिस्टर एक्झाम व्हायची असेल तर तो ही परीक्षा देऊ शकतो का? आणि त्याचबरोबर कॅटेगरी वाईज फी किती आहे? अशा सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर याचं डिटेल क्लिअरिफिकेशन पाहिजे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तुम्हाला असेच संपूर्ण नवीन व्हिडिओ मिळत राहतील. चला तर मित्रांनो, सुरू करूयात व्हिडिओ. तर मित्रांनो, ही सर्व माहिती मी तुम्हाला स्वतःच्या मनाची सांगत नाहीये, तर राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई आणि 25-26 साठी जे इन्फॉर्मेशन ब्राउचर त्यांनी पब्लिश केलेला आहे त्याचा रेफरन्स घेऊन तुम्हाला मी याचं क्लिअरिफिकेशन देणार आहे. सर्वात अगोदर आपण पाहूया की हे ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्याची शेवटची डेट काय आहे आणि एक्झामची डेट काय आहे. तर आपण जर इथं पाहत असाल तर तिथं पाहू शकता तुम्ही ऍप्लिकेशनची डेट 27/12/2024 पासून हे सुरू झालेलं आहे आणि 27/1/2025 म्हणजेच आता येणाऱ्या 27 तारखेला जानेवारी मध्ये हे ऍप्लिकेशन क्लोज होणार आहे. आणि एक्झामची डेट जी आहे ही टेंटेटिव्ह आहे, मोस्टली हीच फायनल होईल, परंतु काही सर्कमस्टान्सेस आले, चेंज करावी लागली तर पुढे पाठीमागे देखील याच्यामध्ये होऊ शकतं. जर असं काही झालं तर त्याची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलद्वारे देण्यात येईल, त्यासाठी चॅनलला फॉलो करा. तर 20-3-2025 आणि 21-3 म्हणजेच 20 आणि 21 मार्च 2025 या वेळेमध्ये याचे एक्झाम होणार आहेत. याचं ऍडमिट कार्ड जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला या आपल्या चॅनलवरती ते डिस्प्ले केलं जाईल, इन्फॉर्मेशन दिली जाईल. रिझल्ट हा याची डेट ठरलेली नाहीये, ती देखील जेव्हा रिझल्ट डिक्लेअर होईल तुम्हाला चॅनलवरून इन्फॉर्मेशन मिळेल. दुसरं आहे की विद्यार्थी मित्रांच्या मनामध्ये प्रश्न आहे की पदवीसाठी किंवा ग्रॅज्युएशन असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर किती पर्सेंट मार्क्स मिळायला पाहिजेत. मला 40% मार्क्स आहेत, 38% आहेत, 42% आहेत. तर मग कॅटेगरी वाईज हे किती पर्सेंट मार्क मिळायला हवेत हे देखील पाहणं गरजेचं आहे. तुम्ही जर इथं पाहत असाल तर याचं क्लिअरिफिकेशन देखील इथं दिलेलं आहे. तर इथं पहा, एज्युकेशन क्वालिफिकेशन कॅन्डिडेट शुड बी अ ग्रॅज्युएट इन एनी फॅकल्टी. कुठल्याही फॅकल्टीमध्ये आर्ट्स असेल, सायन्स असेल, कॉमर्स असेल किंवा इक्विलंट डिप्लोमा केला असेल जो ग्रॅज्युएशन साठी इक्विलंट असतो, तर असे विद्यार्थी या एक्झाम साठी क्वालिफाईड आहेत. पण इथं पहा तुम्ही 45% मार्क्स हे कुणाला आहेत तर या ठिकाणी ओपन कॅटेगरी, त्याचबरोबर SBC आणि EWS, ओपन, EWS आणि SBC या विद्यार्थ्यांना 45% मार्क्स हे त्यांच्या ग्रॅज्युएशन मध्ये आणि ते ऍग्रीगेट मार्क्स म्हणजे तुमचे फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर ग्रॅज्युएशनच्या 3 वर्षांची तुम्हाला बेरीज करायची आहे मार्कांची आणि त्या 3 वर्षांच्या बेरजेला तितक्याच मार्कांनी भागायचंय, त्याचं पर्सेंटेज काढायचंय आणि ते कमीत कमी 45% किंवा त्याच्यापेक्षा जास्त यायला पाहिजे. जर ते राऊंड फिगर मध्ये समजा कमी येत असेल म्हणजेच 45.44.49 वगैरे होत असेल, 44.48 होत असेल तरी देखील तुम्ही त्या ठिकाणी एलिजिबल नाही आहात. त्याचबरोबर मग आता 40% मार्क्स हे कुणासाठी आहेत तर जे विद्यार्थी SC आणि ST कॅटेगरीमध्ये येतात आणि जे महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट्स आहेत त्यांना 40% मिनिमम मार्क्स हे ऍग्रीगेट असायला पाहिजेत. आणि राहिलेले VJ, MT, SBC आणि OBC विद्यार्थी बांधव आहेत
त्यांच्यासाठी ऍग्रिगेट 42% मार्क्स हे क्वालिफाय एक्झामिनेशन मध्ये म्हणजेच ग्रॅज्युएशन मध्ये तुम्हाला मिळायला पाहिजेत, तरच तुम्ही ह्या एक्झामचा फॉर्म भरू शकता. तुम्हाला जर तितके मार्क्स नसतील तर तुम्ही सीईटी ला अपियर होऊ नका, कारण शेवटी तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होणार आहे. म्हणजेच जनरल, OMS आणि SCBC यांच्यासाठी 45% मार्क्स, त्यानंतर SC ST साठी ऍग्रिगेट 40% मार्क्स, VJNT SBC OBC साठी 42% ऍग्रिगेट मार्क्स असणं आवश्यक आहे. त्यानंतर वयाची अट, तर बरेचसे विद्यार्थी मित्रांना असा संभ्रम आहे की 35 वर्ष ही अप्पर एज लिमिट असणार आहे. तर तो नेमका काय प्रकार आहे ते आपण पाहूयात. तर त्याचं देखील क्लिअरिफिकेशन इथं दिलेलं आहे. पण त्यापूर्वी अपियर स्टुडंट जे आहेत त्यांच्याविषयीचं इथे एक आपण क्लिअरिफिकेशन पाहून घेऊयात. इथं पहा, फर्दर प्रोव्हाइडेड दॅट द कॅन्डिडेट हु आर अपियर्ड फॉर द क्वालिफाईंग एक्झामिनेशन UG PG, तर जे विद्यार्थी UG किंवा PGच्या लास्ट इयर मध्ये त्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे तर ते विद्यार्थी देखील इलिजिबल आहेत. पण केव्हा such candidates become eligible for admission only if they produce the provisional degree certificate of the qualifying examination and the marks list of all parts of qualifying examination at the time of CAP application form filling. तुम्ही जर अपियर असाल तर तुम्ही आता CET चा फॉर्म भरू शकता, पण जेव्हा कॅपचा फॉर्म भरायचा असेल तेव्हा मात्र तुम्ही पास झालेलं सर्व सेमिस्टरचे एक्झामचे तुम्हाला मार्क लिस्ट प्रोड्यूस करावे लागतील. म्हणजेच तुम्ही आता अपियर आहात आणि जर पास झालात तरच तुम्हाला कॅपचा फॉर्म भरता येईल. एखादा दुसरा विषय तुमचा बॅक राहिला, तुम्ही क्लिअरली पास झाला नाही, ATKT झाला असाल तर मात्र तुम्हाला ऍडमिशन भेटणार नाही, कॅपचा फॉर्म भरता येणार नाही. त्याचबरोबर आणखीन एक इथं विद्यार्थी मित्रांच्या मनामध्ये प्रश्न असतो की आम्ही YCMOU म्हणजेच मुक्त विद्यापीठाची डिग्री घेतलेली आहे, तर बरेचसे लोक म्हणतात की ही डिग्री व्हॅलिड नाहीये. तर ही डिग्री व्हॅलिड आहे मित्रांनो, बरेचसे यामध्ये मला कमेंट येतात. तर इथं बघा रेफरन्स दिलेला आहे, हे काय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र गॅझेट त्यांनी पब्लिश केलं होतं, नंबर 235 8 ऑक्टोबर 2020 रोजी. तर कॅन्डिडेट्स हु हॅव पास्ड 10th and 12th HSC through regular mode or distance mode by filling form 17 NIOS. तर इथं आणि त्याचबरोबर त्यांनी इक्विव्हॅलंट क्वालिफाईंग एक्झामिनेशन HSC नंतर 3 वर्ष ग्रॅज्युएशन किंवा 2 वर्ष पोस्ट ग्रॅज्युएशन रेग्युलर मोड किंवा डिस्टन्स मोड अशा पद्धतीने त्यांनी जर केलं असेल तर ते विद्यार्थी हे क्वालिफाईड आहेत, इलिजिबल आहेत. Such students are eligible for LLB 3-year CET 2025 examination provided that their education pattern should be 10+2+3. पण एकच अट आहे, 10वी नंतर 2 वर्ष आणि परत 3 वर्षाचं तुमचं या ठिकाणी ग्रॅज्युएशन असायला पाहिजे. तर म्हणजेच जे डिस्टन्स बोर्डनी ज्यांनी YCMOU मधून मुक्त विद्यापीठामधून ज्यांनी डिग्री घेतलेली आहे असे विद्यार्थी मित्र देखील यासाठी इलिजिबल आहेत. त्यानंतर आपण पाहूयात की वयाची अट, तर यामध्येच ते दिलेलं आहे. पेज नंबर 9 मध्ये 3.6 जो पॉइंट आहे इथं पहा. आता इथं त्याचबरोबर आपण कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर याचे देखील साइड बाय साइड पाहून घेऊया. ज्या विद्यार्थ्यांकडे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आहे, अशाच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी कॅटेगरी मधून अप्लाय करा असं यांनी सांगितलेलं आहे. जर तुमच्याकडे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही ओपन मधून अप्लाय करा असं इथे सांगितलेलं आहे. तुम्हाला कॅपच्या वेळेस कंपल्सरी व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आवश्यक आहे आणि जर काय त्यामध्ये चेंजेस झाले तर तुम्हाला ऍडमिशन वेळेस तरी ते 100% लागणार आहे. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे नॉन क्रिमिलियर आहे ते 31 मार्च 2026 पर्यंत तुमचं व्हॅलिड असायला पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला ऍडमिशन भेटणार नाही. तुम्ही म्हणाल की माझ्याकडे गेल्या वर्षीचं सर्टिफिकेट आहे नॉन क्रिमिलियरचं, ते चालेल का? तर ते चालणार नाही. इथं क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे 31 मार्च
2026 पर्यंत ते व्हॅलिड असायला पाहिजे. आता महत्वाचा मुद्दा जो आहे तो वयाची अट. तर याच खाली वयाची अट एज क्रायटेरिया दिलेला आहे. There is no upper age limit for admission to LLB 3-year examination in the academic year 2025-2026 in view of the case pending Honorable Supreme Court of India. त्याचा केस नंबर वगैरे दिलेला आहे. Will be subject to the final outcome of various writ petitions. If age limit is made applicable, it will be 30 years age for open category candidates and 35 years for SC/ST category candidates from state of Maharashtra only as on 1st July 2025. All applying candidates should take a note of this. सध्या तरी इथं कुठलंही अप्पर एज लिमिट नाहीये. तुमचं एज 65 राहू देत, 70 राहू देत, 50 राहू देत, तुम्ही इथं LLB ला ऍडमिशन घेऊ शकता. पण इथं काय एक कंडिशन टाकलेली आहे की या एज बाबत काही लोकांनी रीट पिटिशन कोर्टामध्ये दाद मागितलेली आहे की लॉ करणाऱ्यांचं वय हे ओपन कॅटेगरीसाठी 30 असावं आणि SC/ST ऑर्डर जे आहेत त्यांच्यासाठी SC/ST साठी 35 असावं. पण ते जर ही केसचा निकाल लागला, ही जी रीट पिटिशन आहे इथं पहा जी पेंडिंग केस आहे, केस नंबर 1023/2016 ला ही त्याच्यामध्ये कोर्टामध्ये बॉम्बे कोर्टमध्ये आहे पेंडिंग मध्ये. त्याचा जर निकाल लागला तर मात्र हे एज लिमिट 30 आणि 35 होणार आहे. सध्या मात्र तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाहीये. आतापर्यंत हे बरेचसे वर्ष पेंडिंग आहे आणि याचा जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत जर तुमचं ऍडमिशन झालं तर तुम्हाला ह्या एज लिमिटचा काहीही इम्पॅक्ट होणार नाहीये. आणि शेवटचा आपण पाहूया की कॅटेगरी वाईज फी किती आहे. तर इथं फी बाबत देखील तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ओपन कॅटेगरीचे जे स्टुडंट आहेत आणि OMS स्टुडंट आहेत अदर दॅन महाराष्ट्र स्टेट्स, त्यांची कुठलीही कॅटेगरी असू द्यात, त्यांना 1000 रुपये पेमेंट करावं लागणार आहे. SC/ST, VJ, TT, NT, NT1, NT2, NT3, OBC, SCBC, EWS and SBC यांना 800 रुपये पेमेंट करावं लागेल. परंतु या कॅटेगरीतल्या लोकांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आणि कास्ट सर्टिफिकेट हे त्यांच्याजवळ असणं गरजेचं आहे. त्यानंतर जे ऑर्फन, त्याचबरोबर ट्रान्सजेंडर कॅन्डिडेट आणि PWD हँडिकॅप जे आहेत त्यांना 800 रुपये पेमेंट असणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे काही इम्पॉर्टंट पॉइंट्स जे मला वाटले तुमच्यापर्यंत शेअर करावे इथं केलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल, याच्यामधून तुम्हाला भरपूर माहिती मिळाली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.